तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार नायकवाडी यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय। तर नायकवाडींनी राजीनाम्याची मागणी करताच जगतापांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय। पक्षाच्या नेत्यानं भाष्य केल्यानंतर देखील राजीनाम्याची मागणी होत असेल तर आमचा अशाच सीरियाप्रमाणे सांगतील तेच खरं मानणाऱ्या प्रवृत्तीला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलंय। की जर आमची विचारधारा त्यांना पटत नसेल आणि आमच्या विचारधारेवरती नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी नाही राजीनामा दिला तर माझा पक्ष समर्थ आहे, माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला, त्यांना कसं मोकळं करायचं। आणि मग ठीक आहे ना, तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर हरकत घेतलात विचारांची तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे, कारण या आमच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला आहात। अजितदादांनी त्या दिवशी सर्वच पत्रकार बांधवांना मीडियाला सांगितलेलं आहे की मला त्यांनी बोलून घेतलेलं आहे। पण अजितदादा बोलल्यानंतर देखील जर असं कोणी जर पक्षामध्ये निर्णय जर घेत असेल तर अत्यंत चुकीचं आहे। आणि त्यामुळं कुठंतरी आम्ही जे म्हणत असतो की आमचा काही प्रवृत्तींना विरोध आहे, डायरेक्ट निर्णय घेणं। कारण आपण पाहतो कुठल्या न्यायालयामध्ये जर केस झाली तर केस झाल्यानंतर न्यायालयामध्ये वकील असतात, त्याचं म्हणणं ऐकलं जातं, म्हणणं मांडल्यानंतर तो निकाल दिला जातो। आणि मग अशा प्रकारे कुठंतरी सीरियाप्रमाणे काहीतरी घोषणा करायची, मागणी करायची डायरेक्ट, म्हणजे असं असं करा, आम्ही असं असं करू, असं जे काही वक्तव्य याचाच आमचा विरोध आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।